नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेला पाली भाषेमध्ये चित्त मासो असं म्हटलेलं आहे. आणि या चैत्र पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. त्या कोणत्या त्या आपण आज पाहणार आहोत. कारण चैत्र पौर्णिमा ही सौरवर्षातील मराठी सौरवर्षातील पहिली पौर्णिमा आणि बौद्ध विश्वामध्ये ही पौर्णिमेला सुजाताचं खीरदान तथागत भगवान बुद्धांना म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. तर सुजाताने तथागत भगवान बुद्धांना खीरदान केलं ह्या माहितीसाठी जात असताना आपल्याला एक मागे वळून पाहताना म्हणता येईल की जेव्हा शाक्य आणि कोलीय यांच्यामधून वाहणारी जी रोहिणी नदी होती ते पाणी कोणी आधी वापरायचं ह्यावरून एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने ते युद्ध थांबवलं आणि स्वतः देशत्याग ग्रहत्याग केला आणि प्रवज्जा घेतली. प्रवज्जा घेतल्यानंतर म्हणजे आई वडील आणि आपली पत्नी यशोधरा यांचा निरोप घेऊन आपल्या संपूर्ण कपिलवस्तू नगरीचा निरोप घेऊन त्यांनी प्रवज्जा स्वीकारली आणि ते राजगृह येथे आले प्रथम. कारण राजगृह हे विद्वानांनी तिथे वस्ती केलेली होती आणि म्हणून ते तिथे आलेले आहेत. त्यानंतर ते भृगऋषीच्या आश्रमात गेले आहेत. भृगऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर जे तिथे मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून जी तपश्चर्या कडक त्यांच्या ज्या शिष्यांनी अवलंबली होती ते पाहून सिद्धार्थ गौतमाला आश्चर्य वाटले. म्हणजे अशी कडक तपश्चर्या की तासनतास पाण्यात उभे राहणे किंवा जमिनीवर सरपटणारे किंवा त्या पक्ष्यांनी भरडलेले प्राण्यांनी भरडलेले अन्नधान्य खाणे यावर गुजराण करणे. त्यानंतर त्या जटा वाढवणे आणि ह्या जटा पाण्यामध्ये तासनतास भिजवून तपश्चर्या करणे हे पाहून तथागतांना सिद्धार्थ गौतमाला आश्चर्य वाटले. आणि असा शरीराला क्लेश देऊन काही आपल्याला जे दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो सापडणार नाही अशी त्यांना खात्री पटली. आणि भृगऋषींना विचारले अजून मला इथून काय शिकायला मिळेल. म्हणजे वैराग्याचा त्यांनी अभ्यास केला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आलार कलाम यांच्याकडे जा. आलार कलामांकडे गेल्यानंतर आलार कलामांनी त्यांना ध्यान शिकवले. म्हणजे अकिंची यातन हे ध्यान म्हणजे समाधीच्या 7 पायऱ्या त्यांनी शिकवल्या. त्यानंतर तिथेनही त्यांचं समाधान झालं नाही. अजून काय आपल्याला शिकायला मिळेल असं त्यांना विचारल्यानंतर आलार कलामांनी उदक रामपुत्राकडे जाण्यासाठी सांगितलं. मग ते उदक रामपुत्राकडे गेले. तिथे गेल्यानंतर उदक रामपुत्रांनी त्यांना ध्यानाची 8वी पायरी त्यांना शिकवली. अशा प्रकारे त्यांनी सर्व ज्ञान संपादन केल्यानंतर मगध देशातील जे ऋषी होते मुनी होते त्यांच्याकडे ते गेलेले आहेत. तिथे त्यांनी पूर्ण श्वास कोंडून जास्तीत जास्त श्वास कोंडून ठेवण्याचा ध्यान मार्ग त्यांनी अवलंबिला. जास्तीत जास्त श्वास कोंडल्यामुळे डोक्यामध्ये त्यांच्या टोचल्यासारखे भावना होई आणि कानातून विचित्र आवाज त्यांना येऊ लागला. म्हणजे ह्यानेही काही समाधान त्यांना मिळत नव्हतं. म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी ते जे बाहेर पडले होते त्याचं काही त्यांना समाधान मिळालं नाही. आणि असे करत त्यांनी तपश्चर्या आपली चालू ठेवली. एवढी कडक तपश्चर्या की अगदी म्हणजे अन्न पाण्याचा कणही न घेता ग्रीष्म ऋतूत म्हणजे कडक उन्हामध्ये ते तासनतास ध्यानाला बसत असत. त्यानंतर कडक हिवाळ्यामध्ये घनदाट अंधारामध्ये जिथे काळोख असायचा सूर्यप्रकाशही यायचा नाही त्या ठिकाणी जाऊन ते ध्यानस्थ बसत असत. परंतु तिथे काही त्यांचं समाधान होत नव्हतं. आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडलेले असताना ते जे हवं होतं दुःखमुक्तीचा मार्ग तो शोधूनही सापडत नव्हता. आणि म्हणून असे करत ते उरुवेला येथे आलेले आहेत. उरुवेला म्हणजेच आजचे बोधगया किंवा बुद्धगया जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण. आणि बोधगयापासूनच 2 किलोमीटर अंतरावर असलेलं सेनानी हे गाव. आणि हे सेनानी जे गाव आहे ते सुजाताचं जन्मगाव. आणि म्हणजे असंच की निरंजना नदीच्या ऐलतीरी जिथं बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी महाविहार म्हणजे बुद्ध मंदिर आणि पैलतीरी सुजाताचं सेनानी ग्राम
आणि ह्याच 2 किलोमीटर अंतरावरच असलेलं सेनानी ग्राम. आणि इथे आजही पर्यटक तिथे भेट दिलेली असताना तिथे सेनानी ग्रामचा जो सुजाता आणि तिची दासी पन्ना पूर्णा हिचा जो पुतळा आहे बुद्धांना खीरदान देताना, तो पर्यटकांना पाहायला मिळतो. जवळच गाय आहे, गायीचा एक छोटासा पुतळा आहे. म्हणजे दुग्धपानाचं विशेष महत्त्व तिथे दाखवून दिलेलं आहे. बाजूलाच टुमदार असा वटवृक्ष आहे जिथं भगवान बुद्ध तपश्चर्या बसलेले होते. म्हणजे असं पर्यटकांना तिथे पाहायला आजही मिळतं. त्यानंतर सेनानी ग्राममध्ये सुजाता महल म्हणून अवशेष रूपामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांनी आनंदला म्हटलेलं आहे की सुजाताने दिलेलं मला खिरीचं दान हे माझं पहिलं अन्न आहे आणि शेवटचं अन्न आहे चुंद श्रमणाने दिलेलं मला दान, जेणेकरून मी महापरिनिर्वाणास गेलो आणि पहिलं दान जे खीरदान आहे सुजाताचं त्याने मी मला सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. तर सुजाताचं महत्त्व सांगताना की सेनानी ग्राममध्ये अशी धारणा होती ह्या गावामध्ये की वटवृक्षाला जर आपण मनोकामना व्यक्त केली तर ती काही पूर्ण होते. आणि म्हणून सुजातानेही वटवृक्षाला मनोकामना सांगितली होती की मला इच्छित वर, योग्य सुयोग्य वर आणि त्याचं प्रथम संतान पुत्र संतान झाल्यानंतर मी माझ्या 500 गायींचा दुधाचा पायस तयार करून मी नैवेद्य द्यायला येईन. आणि खरोखरच योगायोगाने काय झालं की तिची मनोकामना पूर्ण झाली, तिला सुयोग्य वर मिळाला आणि प्रथम पुत्र संतान तिला प्राप्त झाल्यानंतर तिने आपल्या गायींचं दूध सोन्याच्या पात्रात घेऊन आपली दासी जी आहे पूर्णा हिच्याबरोबर ती तिथे गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर सिद्धार्थ गौतम वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असताना दिसले. आता कडक तपश्चर्या 6 वर्ष कडक तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या शरीराची अवस्था अस्थिपंजर झालेली होती. म्हणजे पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागे अशी अवस्था झालेली होती. तरीही त्यांचं जे शरीर आहे ठाम दृढनिश्चय जो त्यांचा होता की मोक्षमुक्तीचा मार्ग शोधण्याचा, तो दृढनिश्चय त्यांच्या चेहऱ्यावर सुजाताला दिसला. आणि तिने म्हटलं की हे श्रमणा की मी दुधाचं पायस आणलेलं आहे आणि ते तुम्ही ग्रहण करावं, कारण माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे. त्यावेळेस तथागत सिद्धार्थ गौतम डोळे उघडून त्यांना म्हणतात की हे कन्ये, मी काही देवता नाहीये, तर मी माणसासारखा माणूस आहे. मी माता पित्याच्या पोटी जन्म घेतलेला एक मानव आहे आणि दुःखमुक्तीचा शांतीचा मार्ग शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नात मी आहे असे म्हणून त्यांनी तिला सांगितल्यानंतर स्वतः ते निरंजना नदीवर जाऊन स्नान करून आले आणि सुप्रतिष्ठित घाटावर स्नान करून ते तिथे येतात आणि सुजाताने दिलेली खीर आहे ते ग्रहण 49 घासामध्ये किंवा घोटामध्ये ती ग्रहण करतात. आणि त्यानंतर मग त्यांना एक हुशारी वाटते, कारण कित्येक दिवस पोटामध्ये अन्नाचा कणही नसल्यामुळे शरीर गलित गात्र झालेलं आहे, भुकेने तहानेने जीव व्याकुळ झालेला आहे. त्यामुळे मन कसं विचार करेल, आणि हे त्यांना पटलं आणि म्हणून त्यांनी नंतर अन्न घेण्याचा निश्चय केला. त्यावेळेस त्यांच्या बरोबर म्हणजे तपश्चर्या करत असताना त्यांच्या बरोबर जे पंचवर्गीय त्यांचे मित्र होते, शिवजित, महानाम, भद्रक, काश्यप आणि बप्प, हे 5 जण त्यांच्यावर रुसून निघून गेले. त्यांना वाटलं की सिद्धार्थ गौतम आता भोगविलासी झाला, अन्न ग्रहण करायला लागला, तपश्चर्या सोडून दिली. परंतु त्यांनाही न मानता त्यांनी ती खीर ग्रहण केली. आणि मग सुजाता त्यांना म्हणते की जेव्हा आपल्याला ह्या तुमच्या दुःखमुक्तीचा किंवा शांतीच्या मार्गाचा साक्षात्कार होईल, ते मार्ग तुम्हाला सापडेल, त्यावेळेस तो तुम्ही मला जरूर सांगायला या. आणि तसं अभिवचन तिला ते देतात आणि तथागत भगवान बुद्ध खऱ्या अर्थाने 40 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा करून ते ध्यानाला बसतात. ही गोष्ट तथागत भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेली आहे, हे विशेष. आणि मग जेव्हा तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त होतं 4 आठवड्यांनी, त्यावेळेस ते अजून 3 आठवडे बरगद वृक्षाखाली, निग्रोध वृक्षाखाली, अजपाल वृक्षाखाली 3 आठवडे विमुक्ती सुखाचा आनंद घेऊन त्यांना जगामध्ये दुःख आहे, दुःखात कारण आहे, ते कारण नाहीसं करता येतं आणि ते दुःख नाहीसं करण्याचे सदाचाराचा मार्ग अर्थातच आर्य अष्टांगिक मार्ग याचा शोध ते लावतात. आणि माणूस आणि माणसाचं मन आहे
आणि मन विचार करेल तसंच माणूस वागत असतो हेही त्यांनी शोध लावला. म्हणजेच पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी माणसाच्या मनाचा शोध लावलेला आहे आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती आहे ती तथागत भगवान बुद्धांनी ह्यावेळेस सांगितलेली आहे. असे करत जेव्हा त्यांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या 2 जे शिष्य असतात, जे मध्य प्रदेशातून 500 गाड्याचं जे माल ते घेऊन जात असतात व्यापारी, तपस्वी आणि भल्ली, त्यांनाही ते दिसतात आणि त्यांना वाटतं कोण मोठा तपस्वी आहे, त्यांच्या दानाची प्रभा जी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली असते पाहून, आणि ते त्यांना मधुपिंडक नावाचं एक खाद्य किंवा लाडू त्यांना खायला देतात. आणि त्यावेळेस बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामी असं ते म्हणतात. म्हणजे द्विवाचक शरणगमन ते त्यावेळेस करतात. म्हणजे पहिले हे द्विवाचक उपासक तथागत भगवान बुद्धांचे. यानंतर मात्र त्यांचा वेगाने धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. तो म्हणजे त्याच रात्री यश नावाचा जो श्रीमंत असतो मुलगा, त्याची धम्मदीक्षा होते आणि त्याला भिक्षूची धम्मदीक्षा ते देतात. त्यानंतर त्याचे जे 4 मित्र येतात, विमल, सुबाहू, गवापती आणि पुण्यजित, हे 4ही मित्र यश प्रमाणित धम्माची दीक्षा घेतात. त्यानंतर त्याचे वडीलही येतात. त्याच्यानंतर त्यांचे 50 नातेवाईक येतात. असे करत करत 60 जणांचा एक संघ तयार होतो आणि तथागत भगवान बुद्ध संघाची स्थापना करून त्यांना सांगतात की सगळीकडे आता तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहा. म्हणजे ते उपदेश करतात की चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय सुखाय देव मनुष्यानम धम्म आदि कल्याणम मध्ये कल्याणम आणि पर्योसानम कल्याणम. म्हणजे असा हा धम्म आहे की तुम्ही चालत राहा, भिक्षू हो, तुम्ही चालत राहा आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. आणि दोघांनी एकाच ठिकाणी जाऊन धम्म प्रचार करू नका, तर वेगवेगळ्या दिशेला जाऊन तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. कारण तो बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आहे. लोकांवर अनुकंपा करण्याचा जो हा धम्म आहे. जे कोणी धम्म न समजल्यामुळे अज्ञानात आहेत, अंधश्रद्धेत गुरफटलेले आहेत, अंधरकोटडीत अडकलेले आहेत, त्यांना तुम्ही जाऊन सांगा. म्हणजे त्यांना धम्माचं ज्ञान होईल आणि ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील असा उपदेश करतात. आणि सगळ्यांना तिथे सगळीकडे ते धम्म प्रचारासाठी पाठवतात आणि स्वतः मात्र ते सुजाताकडे म्हणजे सेनानी ग्रामला येतात, जिथे त्यांनी जे की वचन दिलेलं असतं की मला जेव्हा ज्ञानप्राप्ती होईल तर तो जो साक्षात्कार झालेला आहे शांतीच्या मार्गाचा आणि दुःखमुक्तीच्या मार्गाचा, तो सांगण्यासाठी सुजाताकडे येतात आणि सुजाताला तो धम्ममार्ग सांगतात. आणि सुजाता ही त्यांची पहिली उपासिका होते. म्हणजे तिला दीक्षा दिल्यानंतर ती सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागते आणि तथागतांच्या चरणी लीन होते. अशा प्रकारे तो जो दिवस आहे तो चैत्र पौर्णिमेचा, इसवी सन पूर्व 528. म्हणून चैत्र पौर्णिमा ही जी बौद्ध विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, ही सुजाताने दिलेल्या खीरदानामुळे, भगवान बुद्धांना दिलेल्या पहिल्या अन्नदानामुळे ही अतिशय प्रसिद्ध आहे असे म्हणताना काही हरकत नाही, असे म्हणतात. त्यानंतर दुसरी एक घटना जी मागे आपण आढावा घेतला की भृगु ऋषींच्या आश्रमात सुद्धा तथागत भगवान बुद्ध चैत्र पौर्णिमेला गेलेले आहेत. त्यानंतर आलारकनवांच्या आश्रमात असेच ते चैत्र पौर्णिमेला पोहोचलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कपिल मुनींकडे ते चैत्र पौर्णिमेला पोहोचलेले असताना कपिल मुनींचं मात्र तत्वज्ञान काही अंशी त्यांना पटतं. ते म्हणजे जगामध्ये दुःख आहे, कारण आर्य सत्याचं सुद्धा हेच महत्व आहे की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे, ते म्हणजे माणसाजवळच आहे, ते म्हणजे माणसाची असलेली अपरिमित तृष्णा. त्यामुळे दुःखाला कारण होतं आणि ते कारण नाहीसं करता येतं आणि नाहीसं करण्याचे मार्ग अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग. आणि म्हणून ते त्यांना पटलं आहे. शिवाय सत्य जे आहे, म्हणजे कपिल मुनींनी सांगितलेलं जे विचार आहेत की सत्य आहे, पण ह्या सत्याला मात्र पुरावा पाहिजे आणि तो सुद्धा बुद्धी प्रामाण्यावर आधारित हवा. कपोलकल्पित असल्या कुठल्याही खोट्या नाट्या भाकड कथांवर असलेला नसावा. आणि नेमका तोच त्यांचं तत्वज्ञान कपिल मुनींचं हे तथागतांना पटलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे की ईश्वर हा याच्यामध्ये सृष्टीमध्ये ईश्वर नाही असं कपिल मुनींनी सांगितले. तो एक मुद्दा तथागत भगवान बुद्धांना त्यावेळेस आवडलेला आहे. म्हणजे कपिल मुनींच्याकडे आलेला जो दिवस आहे तो ही तथागत भगवान बुद्धांचा चैत्र पौर्णिमेचा आहे. म्हणजे एकूण अशा 5 घटना आहे
त्या चैत्र पौर्णिमेला घडलेल्या आहेत. तर असं हे चैत्र पौर्णिमेचं खूप महत्त्व बौद्ध जगतामध्ये आहे. आणि चैत्र पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय भारत आणि जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.